प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता त्याला कोर्ट परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान कोर्ट काय निर्देश देतं, त्याला वाढीव पोलीस कोठडी देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळी 8 वाजता प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भात सुनावणी पार पडेल। त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे त्याला लवकरच कोर्टामध्ये आणण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, सकाळी 8 वाजताच कोरटकरला कोर्टात आणण्यात आलेले आहे, त्या परिसरात आणण्यात आलेला आहे। किती वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाईल? प्रताप नाईक यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तुर्तास आपण महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सकाळी 8 वाजता कोर्ट परिसरामध्ये कोरटकरला आणण्यात आलेला आहे। त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। 3 दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली होती आणि ती आज कोठडी संपलेली आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये पोलिसांकडून वाढीव कोठडीची मागणी केली जाईल। या संदर्भात कोर्ट वाढीव कोठडी देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रताप, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? प्रशांत कोरटकर याला आपण पाहतो की जिल्हा न्यायालयात 8 वाजता सकाळी आणून ठेवलेला आहे। कारण आपण पाहतो की मागच्या वेळेला ज्यावेळेला प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केलं जात होतं, त्यावेळेला जुना राजवाडा पोलीस स्टेशन असेल किंवा कोर्ट परिसर असेल, या परिसरात जुना राजवाडा पोलीस स्टेशन असेल किंवा कोर्ट परिसर असेल, या परिसरात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता। तरी देखील या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल दाखवण्यात आलेलं होतं आणि अनेक आंदोलकांनी कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे आपण पाहतो की या परिसरात आता सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। इतकंच नव्हे तर सकाळी लवकर उठून या ठिकाणी प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये आणलेला आहे। 8 वाजता आणलेला आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। एकूणच आपण पाहतो की पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी ताब्यात घेतलं जातं। एकूणच आपण पाहतो की हा एक आपल्या कामामध्ये आलेला होता, पण या ठिकाणी त्याला देखील एक मिनिट ऐकून दाखवतोय ना मी, अंगाला हात लावाय नाही कोणी नाही ऐका दाखवा लागलो की दाखवा लागलो ना, बघा तरी बघा तरी। एकूणच आपण पाहतो आणि या आंदोलकांना देखील आता या ठिकाणी पुन्हा गोंधळाचं वातावरण जे आहे ते थोडंसं कोर्ट परिसरात पाहायला मिळतंय। कारण मोठ्या बंदोबस्तात या ठिकाणी जे प्रशांत कोरटकरला 8 वाजताच आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता एक आंदोलक आहे, त्याला अक्षरशः पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ओढून घेऊन जात आहेत आणि खरं तर कोर्ट कामकाजासाठी आलोय अशा प्रकारची म्हणणं या ठिकाणी त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला। पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय की पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे, त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो। प्रशांत कोरटकरला जास्त आंदोलकाचा या ठिकाणी फाटलेला आहे। एकूणच आपण पाहतो की पोलिसी बळाचा वापर करून या ठिकाणी त्याला आतमध्ये आणलेला आहे, झटापट झालेली आहे, त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की कोरटकरला याच कारणासाठी आपण पाहतोय सकाळी 8 वाजता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलेलं होतं। कारण सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी हे केलेलं आहे। आपण पाहतो की कोर्टात तारीख होती तरी देखील मला या ठिकाणी पोलिसांनी अशा प्रकारे नेलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका आहे। एकूणच आपण पाहतो की कोर्ट परिसरातली दृश्य पाहिल्यानंतर कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहे हे दिसून येत आहे। एकूणच कोर्टाच्या परिसरातच प्रशांत कोरटकर याला ठेवलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की ते येणाऱ्या प्रत्येकाला चौकशी केली जाते आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। सध्याच्या घडीला कोर्ट परिसरात कामानिमित्त आलोय अशा प्रकारचं कारण देऊन जो आंदोलक आला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। प्रताप, आपण म्हटलंय की आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। साधारण ते किती आंदोलक होते? आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पण मात्र याआधी तुम्ही म्हटलेलं होतं की आंदोलन झालं होतं, त्या ठिकाणी आंदोलकांनी प्रशांत कोरटकरला दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आणलं जाणार होतं।
मोठ्या प्रमाणात ते आंदोलक आलेले होते, पण आता मात्र आपण पाहतो की एक आंदोलक जो त्या दिवशी देखील आंदोलन करण्यासाठी आला होता तो या ठिकाणी कोर्टाचं कामकाज आहे अशा प्रकारची भूमिका मांडत तो आला होता, पण नंतर मात्र आपण बघतोय पोलिसांनी कुठलंही तुझं कामकाज नाही अशा प्रकारची भूमिका मांडत त्याला उचललं, अक्षरशः उचलून गाडीमध्ये घातलेलं. त्यावेळेला त्याचं शर्ट देखील फाटल्याचं आपण पाहिलं. एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकरच्या विरोधात मोठा रोष जो आहे तो शिवप्रेमींच्या मध्ये आहे. कारण छत्रपती शिवराय असतील, संभाजीराजे असतील किंवा जिजाऊ मासाहेब असतील यांच्या संदर्भात त्याने आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळेच आपण पाहतो की कोल्हापुरातल्या शिवसैनिकांमध्ये जोरदार संताप आहे तो पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतो कोर्टाच्या परिसरातली ही दृश्य ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत की इथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते आणि प्रत्येकाला या ठिकाणी कसून तपासणी करून चौकशी करून आतमध्ये सोडलं जाते. पण एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर यापूर्वी सुनावणी होत असताना अशा प्रकारची गर्दी झाली नव्हती, पण ज्या वेळेला प्रशांत कोरटकर याला या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेला मात्र आपण पाहतोय की प्रचंड रोषाला प्रशांत कोरटकरला सामोरं जावं लागलं. इतकंच नाही तर तपास अधिकाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण पोलीस बंदोबस्त असताना त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल प्रशांत कोरटकरच्या दिशेनं भिरकावलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता की कोल्हापुरी पायतानानं तुला उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली होती. कारण प्रशांत कोरटकर सुरुवातीला मी तो नव्हेच अशा प्रकारची भूमिका घेऊन वागत होता, पण नंतर मात्र आता त्यानं कबूल केलेला आहे की मी फोन मीच केला होता. त्यामुळे हा रोष आणखी वाढेल अशा प्रकारचा अंदाज पोलिसांना आला. त्यामुळेच आपण पाहतो की कोर्टाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवून कोल्हापूर पोलिसांनी काळजी घेतलेली आहे. कोणत्याही आंदोलकाला या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये. प्रत्येकाची कसून अशी तपासणी केली जाते. प्रताप, आपण सांगितलं की तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आलेली आहे. कसून तपास केल्यानंतरच त्या परिसरामध्ये सोडलं जात आहे. सध्या काय कशा पद्धतीचं तिथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर किती वाजता कोर्टामध्ये कोरटकरला हजर केलं जाणार आहे? खरं तर आपण पाहतो की सध्या कोरटकरला आणून ठेवण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर इंद्रजित सावंत यांच्या वकिलांना फोन करून सांगण्यात आलेलं की सकाळच्या सत्रामध्ये आम्ही कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत. त्यामुळं 11च्या दरम्यान आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याला पोलीस कस्टडी संपल्यामुळे हजर केलं जाईल आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा युक्तिवाद होईल, कशा प्रकारे पोलीस पुन्हा तपासासाठी कोरटकरच्या कोठडीची आवश्यकता आहे या संदर्भात युक्तिवाद केला जाईल. पण प्रशांत कोरटकरच्या वकिलांमार्फत मात्र प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करतो आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्याच्याकडे व्हॉइस सॅम्पलिंग घेतलेले आहेत, त्याचबरोबर बाकीची माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे त्याला कोठडीची गरज नाही अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी केलं जाईल त्यांच्या बचावात्मक याच्यामध्ये. पण दुसरीकडे आपण पाहतो की कोरटकर यांच्या वकिलांनी बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी एकूणच आपण पाहतो की इंद्रजित सावंत यांचे वकील असतील किंवा सरकारी वकील या संदर्भात कोण कोण सामील होतं, कुणी कुणी त्याला पळवून नेण्यात या हातभार लावला, त्या सर्वांची आम्हाला चौकशी करायची आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरची पोलीस कस्टडी पुन्हा वाढवून द्या अशा प्रकारची मागणी आज होऊ शकते. प्रताप, व्हॉइस सॅम्पल घेण्यात आलेले आहेत कोरटकरचे, त्याचा अहवाल प्राप्त झालाय का आणि तो कोर्टामध्ये मांडला जाईल का? आणि आज पोलीस कोणकोणते पुरावे कोर्टामध्ये सादर करतील? प्रताप, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? प्रताप, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? प्रताप, कोर्टामध्ये कोणते पुरावे पोलिसांकडून सादर केले जातील? आपण पाहतो की व्हॉइस सॅम्पलिंग घेतलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असू शकेल किंवा तो सगळ्यात पुरावा असू शकेल. कारण त्याच्या व्हॉइस सॅम्पलिंगमध्ये इंद्रजित सावंत यांची व्हॉइस सॅम्पलिंग आधीच घेण्यात आलेली आहे. 25 तारखेला 26 तारखेच्या दरम्यान कदाचित ती व्हॉइस सॅम्पलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण आता आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याचे व्हॉइस सॅम्पलिंग देखील घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रशांत कोरटकरने स्वतःच कबूल केलेलं आहे की मी फोन केलेला आहे. पोलिसांच्या CDR रिपोर्टमध्ये देखील आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यानेच फोन केला हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं तपासाचा जो भाग आहे तो जवळपास पूर्ण झालेला, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकर याला
नागपूरमधून इतरत्र हलवण्यामध्ये किंवा इतरत्र फिरवण्यामध्ये कोणाचा सहभाग आहे ही गोष्ट पोलिसांना आता तपासात समोर आणायची आहे. कारण आपण पाहतो की इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स जे आहेत तो यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स जे आहे ते सबमिट केलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याच्या तपासासाठी त्याला कुणी मदत केली, कुणी आर्थिक रसद पुरवली, कुणी गाड्या पुरवल्या, यासाठी 3 पथकं गेलेली आहेत. अशा प्रकारची माहिती कोर्टामध्ये दिली जाऊ शकते आणि त्या बेसवर पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे आपण पाहतो की आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष पुन्हा लागून राहिलेलं आहे. कारण प्रशांत कोरटकरला पुन्हा या ठिकाणी पोलीस कस्टडी मिळते की त्याचे वकील पुढे जाऊन बेलसाठी ऍप्लिकेशन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.